पाल अरे आपण PYQ करतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतोय फ्रॉम MST CET 2020. ओके, आता 2020चा जो MST CET आहे तो टोटल 14 शिफ्टमध्ये कंडक्ट झालेला पेपर आहे. 14 शिफ्टमध्ये समजतं तुम्हाला की बिकॉज ऑफ कोविड 7-8 दिवसात हा पेपर कंडक्ट झाला होता वेगवेगळ्या दिवशी. ओके, आणि प्रत्येक दिवशी 2-2 पेपर असायचे. म्हणजे काय, स्टुडंटचं अकाउंट थोडंसं लिमिट करण्यासाठी ओके हे नंबर ऑफ शिफ्ट थोडेसे वाढवले होते. म्हणजे जसं की से फॉर एक्झाम्पल आत्ता 50 स्टुडंट्स प्रेझेंट आहे, मग तुमची जर का ओरल घ्यायची असेल तर क्लासवरती लाईक 10 असा मुलांना बोलवतो ना आपण, बरोबर ना, लाईक कोविड आहे म्हणून. अदरवाईज सर्वांनाच बोलवलं असतं. सो असा शिफ्टचा काउंट थोडासा जास्त होता 2020मध्ये. आणि तुम्ही जर का पाहाल ना तर टोटल जे काही क्वेश्चन्स आहेत, मी जस्ट इथे थोडंसं स्लाइड दाखवतो, पहा एकच मिनिट मुलांना फक्त. टोटल क्वेश्चनचा जो का काउंट तुम्ही पाहाल तर तो तुम्हाला क्वेश्चनचा काउंट 28 दिसणार आहे. 28 टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स. तर हा जो PDF आहे ना किंवा हा प्रेझेंटेशन जो काही आहे, इथे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स मिळतील लॉजिक लेसनचे MST CET 2020चे. आणि या PDFच्या एंडला तुम्हाला आन्सर की पण मिळणार आहे. सो हा सेशन आपण इथे स्टार्ट करूया मुलांना. टोटल 28 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला काय करायचं माहिती का, तुम्हाला काउंट करायचं की तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आहेत कम्प्लीट सेशन पाहून. मी एक्सप्लेन करीनच तसं ओके आन्सर्स वगैरे, बट स्टील तुम्ही पण तुमच्या एंडवरती क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा आणि चेक करत राहा की किती आन्सर्स तुमचे करेक्ट आहेत. सो स्टार्ट करूया पहा विथ क्वेश्चन नंबर 1, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. हा जो स्टेटमेंट दिसतोय आपल्याला, या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. हे पहा, देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A सच दॅट x + 5 इज ग्रेटर दॅन 8. रूल काय सांगतो, देर एक्झिस्टला करायचं असतं फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू A, बरोबर ना. देर एक्झिस्टला फॉर एव्हरी करायचं असतं. हे पहा ना, फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू A, बरोबर. आणि त्या देर एक्झिस्टला फॉर एव्हरी केल्यानंतर जो पुढचा स्टेटमेंट असतो ना त्याचा उलटा करायचा असतो. म्हणजे हे पहा, हा जो स्टेटमेंट आहे x + 5 इज ग्रेटर दॅन 8, त्याचा उलटा, ग्रेटर दॅनचा उलटा लेसर दॅन ऑर इक्वल टू ना, आहे ना इथे लेसर दॅन ऑर इक्वल टू. ग्रेटर दॅनचा उलटा ऍक्च्युअली नॉट ग्रेटर दॅन असतो, बट नॉट ग्रेटर दॅन असं ऑप्शनमध्ये मला इथे दिसत नाहीये. सो म्हणून लेसर दॅन ऑर इक्वल टू आपल्याला इथे करायला लागणार आहे. येस स्टुडंट्स, सो ऑप्शन नंबर B मला असं वाटतं इथे आन्सर असला पाहिजे, बरोबर आहे. पहा जाऊ पुढे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन. हे पहा, रफ मध्ये सॉल्व्ह केलं तरी काही लोड नाही, चालेल आपल्याला, की फार व्यवस्थित लिहायचं असं काही नाहीये. ओके, चलो हा घ्या. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन. बाबा यातला कोण कॉन्ट्रडिक्शन आहे आपल्याला असं ते विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन, बरोबर. चलो सांगा बरं कोण आहे कॉन्ट्रडिक्शन, बरोबर ना. याला थोडासा टाइम लागतोय का. पहा, तुमचे ज्यावेळेस मला आन्सर्स येतील ना कमेंट सेक्शनवरती, बरोबर, काय आन्सर आल्यानंतर आपण जरा स्टार्ट करूया. यश आरोटेचा आन्सर आलेलं दिसतंय. ओके, ट्राय करा. अद्वैत फडके, ओके. यश आरोटे, अद्वैत फडके दोघे बोलता S1. म्हणजे पहिला स्टेटमेंट म्हणतात ते की यार हे कॉन्ट्रडिक्शन आहे म्हणे. ओके, तर पहा रे आता कॉन्ट्रडिक्शन साठी तुम्ही आता टेबल ड्रॉ करत असणार, बरोबर ना. म्हणजे एकतर ऑप्शन तुमच्याकडे असा आहे की डायरेक्टली टेबल ड्रॉ करा, बरोबर. अदरवाइज थोडंसं लाईक असं पण विचार करू शकतात. पहा काय मी काय करतो, मला ना हा ऑप्शन S2 जो आहे ना हा कॉन्ट्रडिक्शन नाही वाटत मला. कॉन्ट्रडिक्शनचा मीनिंग फॉल्स 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 आला पाहिजे, बरोबर. पण समजा जर का या क्यूच्या जागी मी इथे ट्रू ठेवत असेल, एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ऑलवेज गोइंग टू बी ट्रू. सो कॉन्ट्रडिक्शन येण्याचा हा प्रश्नच नाही. कॉन्ट्रडिक्शन मध्ये सर्व फॉल्स पाहिजे असतात, बरोबर ना. मग हा जो आहे ना हा स्टेटमेंट पहा, क्यूच्या जागी जर का आपण ट्रू ठेवलं तर एनिथिंग इम्प्लाइज ट्रू हा ट्रूच असतो. म्हणजे हा कधीतरी ट्रू बनणार पण आहे.
मग तो कॉन्ट्राडिक्शन नाहीये असं मला म्हणायचं इथे. समजलं का? पहा काय म्हणतोय मी. ओके, इव्हन हा पण कॉन्ट्राडिक्शन नाही यार. तुम्ही म्हणणार कसं काय? हे पहा, पीच्या जागी जर का मी समजा फॉल्स ठेवला तर हे फॉल्सचा निगेशन इज ट्रू अँड एनिथिंग इम्प्लाइज ट्रू. हे कधीही ट्रूच असतं ना शेवटी. म्हणजे मला सांगायचं असं की हा कधीतरी ट्रू बनतोय, पॉसिबल आहे हा ट्रू बनू शकतो. मग तो कॉन्ट्राडिक्शन कसा? क्लिअर आहे तुम्हाला हे? आता ही जर का गोष्ट तुम्ही पाहाल मुलांना, ओके, मी काय करतो, पीला समजा जर का फॉल्स बोललो, इव्हन या क्यूला पण जर का समजा फॉल्स बोललो, तर मला समजतं असं की फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, ऑलवेज गोइंग टू बी फॉल्स. म्हणजे हा फॉल्स आहे पहा ओव्हरऑल. डबल इम्प्लाइज फॉल्स अगेन. सेम सेम जर का असतील तर याचं पण आन्सर ट्रू बनतं. म्हणजे हा पण कधी ना कधी ट्रू बनतोय, म्हणजे हा पण कधी कॉन्ट्राडिक्शन होऊ नाही शकत. सो देअरफॉर S1 इज अ कॉन्ट्राडिक्शन. तुम्ही जर का विचार कराल ना याला ट्रू बनवण्याचा, तर तो ट्रू कधी बनणारच नाहीये. तुम्ही म्हणणार कसं काय? पहा मुलांना, याला ट्रू बनवायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट हे समजायला लागेल, हे पण ट्रू असलं पाहिजे आणि हे पण ट्रू असलं पाहिजे. बघा तो स्टेटमेंट मी परत लिहितोय. P implies Q. Guys, P implies Q and P and negation Q. बरोबर. समजा मुलांना तुम्हाला जर का याला ट्रू बनवायचं असेल याला, तर मी काय म्हणेन, P ला तुम्ही ट्रू बोला अँड हे पहा Q ला तुम्ही फॉल्स बोला. सो दॅट हा निगेशन फॉल्स म्हणजे ट्रू बनतो. मग हा ट्रू आणि हा ट्रू मिळून अख्खा ट्रू बनतो. बघा ना, जर का तुम्हाला ट्रू बनवायचं असेल ना ओव्हरऑलला, तर हा पण ट्रू पाहिजे आणि हा पण ट्रू पाहिजे, दोघे ट्रू पाहिजे, कारण की इथे अँड आहे. दोन्ही ट्रू असेल तरच ओव्हरऑल ट्रू असतो. सो म्हणून याला पण आता ट्रू बनवण्यासाठी P पण ट्रू पाहिजे आणि हा जो Q आहे तो फॉल्स पाहिजे. सो दॅट हा निगेशन फॉल्स हा ट्रू बनेल अँड दिस ट्रू इट विल बिकम ट्रू. मग मी म्हणलं ठीक आहे यार, P ला ट्रू पाहिजे ना, हे पहा P ला ट्रू पाहिजे ना, ठीक आहे. Q ला काय पाहिजे, हे पहा Q ला काय लिहिलं तुम्ही इथे, फॉल्स लिहिलंय ना. Q ला काय पाहिजे, फॉल्स लिहिलं ना. मग आता ट्रू इम्प्लाइज फॉल्स जर का तुम्ही कराल तर फॉल्स बनतो ना. अरे म्हणजे हे फॉल्स बनतो, समजतं का? फॉल्स अँड एनिथिंग इज ऑलवेज गोइंग टू बी फॉल्स. म्हणजे माझी इच्छा होती यार की याला ट्रू बनवायची, माझा ट्राय होता की याला ट्रू बनवायचा. मग याला ओव्हरऑल ट्रू बनवण्याच्या नादात, ओके, ओव्हरऑल ट्रू बनवण्याच्या प्रोसेसमध्ये हा पण ट्रू बनवायला लागतो, हा पण ट्रू बनवायला लागतो. हा ट्रू बनवण्याचं मी प्रोव्हिजन केलं, बट याला जर का तुम्ही ट्रू बनवाल ना तर ऑटोमॅटिकली हा फॉल्स बनतो. म्हणजे तो ओव्हरऑल दोघे पण ट्रू कधी होऊच नाही शकत. दॅट मीन्स तो ट्रू कधी होऊ नाही शकत, म्हणजे तो फॉल्स होतो नेहमी. दॅट मीन्स दॅट इज कॉन्ट्राडिक्शन. समजलं का मी काय म्हणलं? येस स्टुडंट्स, जाऊ मी पुढे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन पहा बरं. स्टेटमेंट पॅटर्न इज, यार हा स्टेटमेंट पॅटर्न काय? हा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे हे आपल्याला विचारतात. ते काय म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन काय? पहा रे बाबा, हा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे असा विषय आहे इथे, नाही का? स्टेटमेंट लिहितो P ऑर Q, ओके, अँड किंवा हा अँड आधी लिहिला तरी चालेल. निगेशन P, पहा हे निगेशन P जो आहे तो आधी लिहिला, निगेशन P, त्याच्यानंतर हा अँड, तो हा अँड, आणि त्याच्यानंतर हे P ऑर Q, ओके. आणि हे ओव्हरऑल हे असं झाल्यानंतर परत अँड निगेशन Q हे असं लिहिलं. पहा आता पहा बरं, याला मी ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो की नाही? निगेशन P अँड हे इथे पहा P, त्याच्यानंतर हा इथला ऑर, निगेशन P अँड तो पुढचा Q, हा इथला Q, बरोबर ना? आणि हे ओव्हरऑल हे सर्व झाल्यानंतर इथे अँड दिसतोय पहा, अँड निगेशन Q आहे तसा आहे तो. कोणी सांगेल मला हे काय बनतं चॅट बॉक्सवरती, ट्रू आहे की फॉल्स आहे? येस स्टुडंट्स, काय रे बाबा, तो काय ट्रू आहे की फॉल्स आहे? तो फॉल्स. ओके, बरोबर झेपतं ना तुम्हाला? ओके, फॉल्स आहे, व्हेरी गुड, फॉल्स आहे, बरोबर ना? हा फॉल्स आहे ना, हा फॉल्स असतो. पहा निगेशन P अँड P जर तुम्ही कराल तर काही करा फॉल्सच येणार ना, एक तरी फॉल्स आहेच आहे दोघांमध्ये, बरोबर? हा रूलच आपला, ही प्रॉपर्टी ऑलरेडी आपण पाहिली आहे बरं तशी. सो फॉल्स ऑर गाईज, फॉल्स ऑर, हे पहा रे, निगेशन P अँड Q आहे ना इथं, बरोबर? आणि पुढे अँड निगेशन Q पण आहे पुढे. हे काय असतं रे? हे पहा, ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतो, बट इथे ट्रू नाही, इथे फॉल्स आहे.
मग फॉल्स ऑर एनिथिंग, हे पहा एनिथिंग वरती डिपेंड करतं. आताच तुम्ही आन्सर नाही करू शकत. फॉल्स इथे अँड असलं असताना तर मी बोललो असं की फॉल्स आहे, बट हे ऑर आहे. ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतो. हे चुकून जर का ट्रू निघालं तर ट्रू बोलायला लागेल आपल्याला. सो याच्यावरती डिपेंड करणार आहे. सो म्हणून याचा जो आन्सर असतो तो असतो पहा निगेशन ऑफ पी अँड क्यू असा असतो. आणि पुढे अँड निगेशन क्यू जो आहे तो असाच ठेवतोय मी इथे. कोणी मला सांगेल का हे जे अंडरलाईन केलेलं तर हे काय बनतं? क्यू अँड निगेशन क्यू काय बनत असतं पहा ना मुलांना. क्यू अँड निगेशन क्यू हा तर फॉल्स बनतो ना. बरोबर ना. या दोघांमध्ये गॅरंटी एक तरी फॉल्स असणार आहे फिक्स. एक ट्रू असेल आणि एक फॉल्स असेल. सो हे दोघांमध्ये जर का एक जरी फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स असणार शेवटी. सो या दोघांचं मिळून आन्सर फॉल्स आहे. सो ओव्हरऑल जे बनणार आहे ना ते बनणार आहे निगेशन पी अँड पुढे बनणार आहे फॉल्स. अँड एनिथिंग अँड फॉल्स इज ऑलवेज गोइंग टू बी फॉल्स. दॅट मीन्स आन्सर शुड बी कॉन्ट्राडिक्शन. आन्सर काय आहे? कॉन्ट्राडिक्शन आहे पहा आन्सर. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे? जाऊ मग मी पुढे जातो पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतात पहा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी. यातला कोण टॉटोलॉजी आहे असं आपल्याला ते विचारतात. ओके, टॉटोलॉजी कोण आहे आपल्याला ते असं विचारतात. म्हणजे समजा आता ओके मी पीला हे पहा काय टॉटोलॉजी म्हणजे आपल्याला ट्रू 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 आणायचं, म्हणजे फॉल्स कधी आलाच नाही पाहिजे. मग मी तर बघतोय यार की कोणी फॉल्स येतो का चुकून. बरोबर. समजा मी इथे पीला हे पहा क्यूला ट्रू लिहिला आणि पीला जर का मी फॉल्स लिहिला तर तुम्हाला समजतं का ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. म्हणजे हा फॉल्स बनू शकतो. अँड फॉल्स अँड एनिथिंग इज ऑलवेज गोइंग टू बी फॉल्स. म्हणजे हा तर फॉल्स बनू शकतो ना. म्हणजे हा कशाचा टॉटोलॉजी नाहीये. बरोबर ना. नाहीये तो टॉटोलॉजी. हे पहा हे जे दिसतं ना तुम्हाला, समजा जर का मी पीला ट्रू लिहिला म्हणजे ट्रूचा निगेशन, आणि हा क्यू जो आहे ना त्याला पण मी ट्रू लिहिला, पी पण क्यू आणि क्यू पण ट्रू, ट्रूचा निगेशन फॉल्स ऑर अगेन फॉल्स. अरे फॉल्स और फॉल्स फॉल्सच असतो ना. म्हणजे हा फॉल्स कधी ना कधी बनतोय. म्हणजे हा कशाचा टॉटोलॉजी आहे मग आता समजते मी काय म्हणतोय? नाही येतो टॉटोलॉजी. हा पहा बरं मुलांना, याला आता तुम्हाला फॉल्स प्रूव्ह करायचं. इम्प्लिकेशन वाला एकाच कंडिशन मध्ये फॉल्स असतो. पहा निगेशन पी नीट पहा. निगेशन पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज पी. नीट पहा. हा ना मुलांना इम्प्लिकेशन एकाच कंडिशन मध्ये फॉल्स असतो जेव्हा हा ओव्हरऑल ट्रू असला पाहिजे. यार तो ट्रू असण्यासाठी तुम्हाला पीला फॉल्स बनवायला लागेल. समजतं का? निगेशन फॉल्स असं लिहिलं बरं ते. समजतं का? इम्प्लिकेशन ट्रू इम्प्लाइज फॉल्स हाच फक्त फॉल्स असतो. ऑदरवाईज तो ट्रूच असतो ना नेहमी. समजतं तुम्हाला हे? सो मग आता ठीक आहे यार हे असं आहे पहा. सो पीला मला फॉल्स बनवायला लागेल. मग ठीक आहे यार हे क्यू जो आहे ना, आता क्यूला काय बनवायचं हा विषय आहे. मी एक काम करतो 2 मिनिट थांबा. पीला मी फॉल्स बोललाय ना. ठीक आहे. हे पहा हे ट्रू आहे बरं. हे काय मुलांना हे ट्रू आहे. ट्रू इम्प्लाइज आपल्याला पुढे बनवायचं फॉल्स. हे तर ट्रू बनवलं. आता इकडे आपल्याला फॉल्स बनवायचं. हा बनवू शकतो ना फॉल्स. क्यूला जर का मी ट्रू ठेवलं तर डिफरंट असेल तर डबल इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स बनतो की नाही. म्हणजे जो हे पहा म्हणजे हा बनतोय ट्रू, हा इम्प्लाइज आणि हा फॉल्स बनतोय ना. अरे म्हणजे तो आपण ओव्हरऑल फॉल्स कधी ना कधी आणू शकतोय. म्हणजे कधीतरी जर का तो खरंच फॉल्स येत असेल. ओके मी काहीतरी रॉंग करतोय बहुतेक का? नाही ना. नाही हा बरोबर सॉरी थोडंसं कन्फ्युज झालं. ओके सो ओव्हरऑल जर का कधी ना कधी फॉल्स येत असेल त्याला मग टॉटोलॉजी कसं म्हणू शकता तुम्ही? समजतं का? सो म्हणून आपल्याला आन्सर लिहायचा S4. काय रे तुमचं पण आन्सर S4च येतो ना. ऑप्शन डीच येतोय ना. हे पहा तुम्हाला या वे मध्ये जर का नसेल समजत तर दुसरा एक वे आहे. तुम्हाला टेबल ड्रॉ करायचा. पण तुम्हाला समजतं का S1 S2 S3 S4 या सर्व स्टेटमेंटचा जर का तुम्ही टेबल ड्रॉ करत बसाल तर किती टाइम जाणार आहे? येस गोष्टी समजतात का मुलांना तुम्हाला? हे टेबल ड्रॉ करणे तर यार सोल्युशन नाहीये. हे 100% फिक्स आहे. बरोबर. टेबल ड्रॉ करणे सोल्युशन नाहीये. सो जरा रब करू का मग मी हे. म्हणजे हा आपला बेसिकली टॉटोलॉजी आहे. पण तुम्ही विचार कराल कसं काय. हे पहा क्यू इम्प्लाइज पी ओके ऑर निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. याला मी टॉटोलॉजी क्लेम करतो. तुम्हाला जर का असं वाटत असेल की हा टॉटोलॉजी कसं काय, मग मी म्हणतो की हा फॉल्स कधीच नाही बनत. तुम्ही म्हणणार कसं काय बनत नाही. मी म्हणतो की हा चलो बनवून दाखवण्याचं जरा ट्राय करूया आपण. याला फॉल्स बनवायचं ना आपल्याला ओव्हरऑलला.
हे ऑर असल्यामुळे दोघांना फॉल्स बनवायचं असतं, याला पण आणि याला पण. याला पण फॉल्स Definite बनवायचं, idea. याला पण फॉल्स बनवायचं. दोघांना फॉल्स बनवलं तरच ओव्हरऑल फॉल्स बनतो. मग मी म्हणतोय काय पहा मुलांना इथे आता, हे जे दिसतं हा फॉल्स तेव्हाच बनतो जेव्हा क्यू हा ट्रू असतो आणि हा पी जो आहे तो असतो फॉल्स. आणि ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फॉल्स असतो. समजतं का मुलांना? पहा पीला तुम्ही काय फॉल्स बोललाय, मग निगेशन फॉल्स काय ट्रू असला पाहिजे. क्यूला तुम्ही काय बोललाय ट्रू बोललाय, मग ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू हे ट्रू असलं पाहिजे. मग याला जर का तुम्ही फॉल्स केलं ना, पहिल्याला फॉल्स केला तर दुसरा ट्रू होतो आणि ऑर आहे, मग कोणी ना कोणी एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रूच बनतो शेवटी. म्हणजे तो कधी फॉल्स बनत नाही आपल्याकडून, हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. हा बोर्डमध्ये टेबल काढायला लागतो बाबा, बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला टेबल काढायला लागेल, बट एंट्रन्स मध्ये तुम्हाला हे असं सॉल्व्ह करायला लागेल. बरं हा स्पीड ओके येणार आहे की आणखीन थोडंसं जाऊ फास्ट? तुम्ही सांगा काय म्हणता, तुम्ही म्हणाल तसं. ओके आहे? थोडंसं लवकर सांगाल चॅट बॉक्सवरती. ओके ठीक आहे, चलो बरेच जण ओके आहे असं म्हणतात. एक दोघा जणांनी फास्ट पण बोललेलं आहे. स्लो आहे असं पण कोणी असेल, स्लो आहे म्हणजे सॉरी स्लो करा, आत्ताची करंट स्पीड फास्ट आहे असं पण कोणी असेल त्यांनी पण प्लीज सांगून द्या. पहा आता हा क्वेश्चन करायचा आपल्याला. ओके पहा लक्ष द्या. ते म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म करा म्हणायचं, बरोबर ना? सिम्बॉलिक फॉर्म बरोबर. हे S1 आहे म्हणजे P आहे, S1 आहे म्हणजे P आहे, ऑप्शन सी. हे S2 आहे म्हणजे Q आहे, पण हे दोघे तर अँड सिरीजमध्ये आहेत म्हणजे अँड आहेत ना, म्हणजे P अँड Q असलं पाहिजे ना. या दोघांना मुलांना, या दोघांना पॅरललमध्ये हे अख्खं आहे नाही का, पॅरलल म्हणजे ऑर केलं पाहिजे तुम्ही. कोण आहे अरे पॅरललमध्ये? हे S1 डॅश आहे. थोडंसं दिसत नसेल तर प्लीज सांगतो मी तुम्हाला की तो S1 डॅश आहे. S1 डॅश म्हणजे काय? पीचं निगेशन अँड, बरोबर ना? हे S1 डॅश सोबत हे एवढे सिरीजमध्ये आहेत तिघे, पण ते तिघे जे आहेत ना ते तिघे कसे आहेत माहिती का? हे S2 डॅश आहे म्हणजे निगेशन क्यू आहे, बरोबर. S3 येतो, सॉरी काय यार तो S1 आहे म्हणजे P येतो ऑरमध्ये, बरं पॅरललमध्ये. आणि हा जो आहे हा S3 आहे म्हणजे R आहे तो ऑरमध्ये. तुम्हाला समजलं का? ऑप्शन सी दिसतो आन्सर इथे. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी बघण्याचीच का गरज नव्हती माहिती का? कारण की हे S1 आणि S2 सिरीजमध्ये होते म्हणजे P अँड Q असला पाहिजे, पण इथे P और Q होता, P और Q होता, म्हणून मी त्याला डायरेक्टली निग्लेक्ट केला. म्हणून ऑप्शन सी आणि ऑप्शन डीच पाहत होतो ऍक्च्युली आपण, आणि त्याच्यामध्ये पण थोडंसं नीट समजलं की बाबा ऑप्शन सी आन्सर आहे आपला, बरोबर. चलो जाऊ मग पुढे मी. सी गाईज, क्वेश्चन नंबर 6. पारे मुलांना क्वेश्चन नंबर 6, स्टेटमेंट पॅटर्न इज इक्वॅलंट टू. हा स्टेटमेंट पॅटर्न कशाशी इक्वॅलंट आहे असं ते म्हणतात आपल्याला. पहा हे पहिले बघा बरं, निगेशन पी ऑर आहे ना, ऑरचं निगेशन अँड बनतं आणि त्याच्यानंतर पुढे निगेशन क्यू राहतं, बरोबर. त्याच्यानंतर ऑरला ऑर आहे, ओके. त्याच्यानंतर निगेशन पी देन अँड क्यू असं आहे पहा. पण मला असं वाटतं की हे निगेशन पी अँड दोन्ही ठिकाणी कॉमन आहे यार. सो निगेशन पी अँड हे जर का अख्खं कॉमनच घेतलं आपण तर इथे राहतो पहा निगेशन क्यू. हा जो निगेशन क्यू आहे ना, इथला निगेशन क्यू इथे राहतो. त्याच्यानंतर हा सिम्बॉल ऑरचा आणि त्याच्यानंतर हा क्यू लिहायचा आपल्याला. मग तुम्हाला हे समजतं का रे, हे निगेशन क्यू और क्यू काय असतं रे? निगेशन क्यू और क्यू काय असतो हा? मला तर हा ट्रू वाटतोय. हा दोघांमधला एक कोणीतरी ट्रू असेलच ना रे, दोघांमधला एक कोणीतरी ट्रू असेलच ना की नाही? काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना, फिक्स या दोघांमधला एकतरी कोणी ट्रू आहेच शेवटी. सो ट्रू अँड निगेशन पी. आता सांगा बरं हे कोणावरती डिपेंड करणार आहे? हे तर निगेशन पी वरती डिपेंड करणार ना. हे पहा इथे ऑर असला असता तर मी बोललो असतं की यार ट्रू असेल तर ऑरच्या केसमध्ये ट्रूच असतो आन्सर 100%. बट हे अँडच्या केसमध्ये असं नसतं, याचा वेट करायला लागतं आपल्याला, म्हणून तो आन्सर लिहायचा. सो याचा स्टेटमेंट, हा जो काही स्टेटमेंट आहे ना, तर याचा सिम्प्लिफाईड व्हर्जन हा निगेशन पी आहे. दॅट इज ऑप्शन नंबर ए, हा त्याचा सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. येस स्टुडंट्स, जाऊ मग मी पुढे. आता मला ना थोडंसं प्लीज हँड रेस करून सांगा बरं, कळवा बरं की किती स्टुडंटला लाईक थोडंसं कम्फर्टेबल चालू आहे सर्व काही जे आत्ता चालू आहे इथं. एकदम व्यवस्थितरित्या समजत आहे या स्पीडनी, सर्व काही परफेक्ट चालू आहे अशांनी प्लीज हँड रेस करा. आणि खरंच व्यवस्थित चालू असेल तर हँड रेस करा, सो दॅट तो एक्झॅक्ट रिव्ह्यू माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, सो दॅट मी चेंजेस करू शकतो किंवा मे बी जसं आहे तसं कंटिन्यू करू शकतो पुढे. ओके
ठीक आहे. सो ऑलमोस्ट आता 40 स्टुडंट्सने हँड रेस केलेलं आहे. सो ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की जाऊ शकतो याच टेम्पोनी, नाही का. पहा रे आता पुढे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी. यातला कोण टॉटॉलॉजी आहे असं ते म्हणतात आपल्याला. हे बघा, हा तर टॉटॉलॉजी असण्याचा प्रश्नच नाही. हे बघितल्या क्षणी समजलं पाहिजे तुम्हाला. कारण क्यूला जर का मी इथे फॉल्स लिहीन आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतो, मग तो फॉल्स कधी ना कधी बनतो, म्हणजे तो टॉटॉलॉजी कधीच नाहीये. हे लगेच समजलं पाहिजे काय बघितलं. हे पहा, इव्हन दिस इज रॉंग. कारण की क्यूला जर का मी इथे फॉल्स लिहिला तर फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स. अगेन अँड आहे. अरे फॉल्स अँड एनिथिंग फॉल्स असणार ना शेवटी. सो कधी ना कधी तो फॉल्स आहे, तर मग कशाचा टॉटॉलॉजी यार तो. आता या दोघांमध्ये पण मला जरा S4 जरा सोप्पा दिसायला. मी समजा पीला ट्रू बोलला अँड क्यूला पण जर का समजा मी ट्रू बोललो, बरोबर, इम्प्लाइज तो आर जो आहे त्या आरला मी जर का समजा फॉल्स बोललो, म्हणजे ट्रू अँड ट्रू तर ट्रू राहतो. ट्रू इम्प्लाइज फॉल्स बनतो ना रे तो. अरे म्हणजे हा पण परत फॉल्स बनतोच आहे ना. कधी ना कधी हा फॉल्स बनतोच आहे ना. मग आन्सर डायरेक्टली S2 लिहिणार पहा मी. म्हणजे एक्झाममध्ये करते वेळी इतक्या फास्ट आपण करणार. समजतं तुम्हाला. पण तुम्हाला क्रॉस चेक जर का करायचं असेल तर करू शकता आरामात, नाही का. पहा बरं आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे याला तुम्हाला काय करायचंय, फॉल्स प्रूव्ह करायचं. म्हणजे तो टॉटॉलॉजी नाहीये असं तुम्ही प्रूव्ह करू शकता. पण समजा तुम्ही जर का फॉल्स प्रूव्ह करण्यामध्ये फेल जात असाल, म्हणजे तो कधी फॉल्स येतच नसेल, मग तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल की तो टॉटॉलॉजी. स्टेटमेंट आहे आपला पी अँड, बरोबर, पी इम्प्लाइज क्यू, ओके, इम्प्लाइज क्यू, असा आपला स्टेटमेंट आहे मुलांना, बरोबर ना. आता मी काय म्हणतोय माहिती का, हे जे तुम्हाला दिसतंय ना इथं, बरोबर, याला तुम्हाला फॉल्स प्रूव्ह करायचं. याला फॉल्स प्रूव्ह करण्यासाठी एक गोष्ट क्लिअर आहे की क्यू फॉल्स पाहिजे, हा ट्रू पाहिजे आणि हा फॉल्स पाहिजे. मान्य की नाही. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फॉल्स असतो. आता माझी इच्छा आहे की याला ट्रू करण्यामध्ये आता मी लाईक व्यस्त आहे, नाही का. हे बघा, क्यूला काय पाहिजे म्हणलं तुम्ही, फॉल्स पाहिजे म्हणलं ना, मग लिहिलं फॉल्स. आता तुम्ही म्हणाल पीला काय पाहिजे, यार पीला तर आता हे ट्रू पाहिजे ना. पीला काय पाहिजे, ट्रू पाहिजे ना, की फॉल्स, काही चालतो यार, पी काही चालतो. अरे ट्रू पण चालतो, फॉल्स पण चालतो, बरोबर. पीला जर का समजा तुम्ही इथे ट्रू केलं तर ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय असतो रे, फॉल्स असतो की नाही. अँड फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, म्हणजे ओव्हरऑल फॉल्स बनतं. यार फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू बनतो यार, म्हणजे फॉल्स बनवू नाही शकत यार मी. एक काम करतो, चेंज करतो, पीला ट्रू बोलण्याच्या ऐवजी मी पीला फॉल्स बोलतो. हे बघा, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू, ओके फाईन, बट पी इज फॉल्स ना. आता तसं बोललो पी इज फॉल्स, मग हा फॉल्स असेल ना. सो फॉल्स अँड एनिथिंग इज गोइंग टू बी फॉल्स. म्हणजे काही जरी झालं ना तर हे जे ओव्हरऑल आहे ना, मी त्याला फॉल्स प्रूव्ह नाही करू शकत, कारण की फॉल्स इम्प्लाइज फॉल्स हा पण ट्रूच असतो शेवटी. तर ओव्हरऑलला मी कधी फॉल्स प्रूव्ह नाही करू शकत, म्हणून हा टॉटॉलॉजी. येस स्टुडंट्स, समजलं का. पहा बरं जरा मुलांना, जरा रब करता. पहा नेक्स्ट काय, अरे हे ड्युएल करायचं, याचा काय ड्युएल करणे म्हणजे काय बाबा, अर्ध्या सेकंदाचं काम आहे. हे जे अँड आहे ना, अँडच्या जागी ऑर करायचं, हा सर्व ठिकाणी ऑर आहे. बर, निगेशन पी तसंच ठेवायचं असतं ना निगेशनला. क्यू हे पहा ऑर आहे ना, ऑरच्या जागी अँड करायचं. ते टी आहे, टॉटॉलॉजीच्या जागी कॉन्ट्राडिक्शन करायचं. ऑप्शन नंबर बी वाटतोय मला तरी, बरं तुम्हाला पण तोच वाटतोय का, ऑप्शन नंबर बी. अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड करायचं असतं, बरोबर ना. माहिती ना तुम्हाला ते ड्युएलमध्ये काय करायचं असतं. एकदम सोप्पा क्वेश्चन आहे. अटेंडन्स परफेक्ट दिसतंय आज. फक्त कोणीतरी एक अब्सेंट आहे का. 56 दिसतात मला. 57 आहेत का टोटल, की 56च आहेत. जाऊ मग मी पुढे. आता ड्युएल तर काय सोपं होतं यार. पहा बरं आता काय विचारतात ते इथे विचारतात की दिस इज फॉल्स, गाइस दिस स्टेटमेंट इज फॉल्स, देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर रिस्पेक्टिव्हली. हे पहा, हे जर का तुम्हाला फॉल्स बनवायचं असेल, निगेशन पी अँड क्यू, ओके, इम्प्लाइज आर, याला ओव्हरऑलला तुम्हाला फॉल्स बनवायचं असेल, तुम्हाला समजून घ्यायचं की हे फॉल्स असलं पाहिजे. हे पहा, ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फॉल्स असतो. हे दोघे ट्रू असण्यासाठी, हे ओव्हरऑल ट्रू असण्यासाठी मुलांना क्यू फॉल्स असला, सॉरी पी फॉल्स असला पाहिजे, कारण फॉल्सचा निगेशन हा फॉल्स असला पाहिजे. ओव्हरऑल सॉरी, हा पी फॉल्स असला पाहिजे, कारण की फॉल्सचा निगेशन केलं की ट्रू येणार आहे. याला तर ट्रू बनवायचं आहे ना तुम्हाला.
म्हणून बाय डिफॉल्ट हा जो पी आहे त्याला बेसिकली फॉल्स लिहिलं पाहिजे, सो दॅट फॉल्स निगेशन ट्रू बनाल. आणि हा जो क्यू आहे तो ट्रू असला पाहिजे. अरे कारण की अँड आहे ना, इथे दोघे ट्रू असतील तरच ओव्हरऑल ट्रू येणार आहे. सो यांचे असे व्हॅल्यूज आहेत पहा. पीचा व्हॅल्यू फॉल्स आहे, क्यूचा जो व्हॅल्यू आहे तो ट्रू आहे, आणि आरचा व्हॅल्यू जो आहे तो फॉल्स आहे. असा विषय पहा. फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. दॅट इज ऑप्शन नंबर बी हा मुलांना इथे आपला आन्सर बनला पाहिजे. बरोबर ना? जाऊ मग मी पुढे. जरा फास्ट होत असेल तर सांगू शकता का चॅट बॉक्सवरती? कारण की टार्गेट हे की यार हे 1 तासात हे सर्व क्वेश्चन संपवायचे आपल्याला, नाही का? मी जातोय पहा पुढे. पहा रे आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय म्हणतात तर इफ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ स्विचिंग सर्किट. या स्विचिंग सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म कुठे आहे? सिम्बॉलिक फॉर्म. इफ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ स्विचिंग सर्किट इज सिम्बॉलिक फॉर्म. ओके, हा स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म हा आहे. ओके ठीक आहे. देन द करंट फ्लोज थ्रू सर्किट ओनली इफ. कधी करंट फ्लो होईल? करंट फ्लो होईल म्हणजे समजतं का तुम्हाला? याचा व्हॅल्यू ट्रू केव्हा असेल, याचा व्हॅल्यू ट्रू केव्हा असेल असं ते विचारतं आपल्याला. समजतं का? याचा व्हॅल्यू मुलांना ट्रू केव्हा असेल असं ते आपल्याला विचारतात. केव्हा करंट फ्लो होईल म्हणे, केव्हा करंट फ्लो होईल असा इथे विषय दिसतोय जरा. ओके, वन स्विच इज, मला असं वाटतं याचा टेबलच ड्रॉ कराल तर बेस्ट आहे. असं पण खरं तर करू शकतो विदाऊट टेबल, पण जाऊ द्या रे. म्हणजे आता आत्तापर्यंतचे सर्व सम्स बऱ्यापैकी विदाऊट टेबल केलेच आहेत, कॉन्ट्राडिक्शन टॉटॉलॉजिकल. कोणाला जर का ते थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल तर यार इझं टेबल ड्रॉ केलं तर बरं पडेल थोडंसं, नाही का? तर थोडंसं टेबल ड्रॉ करून हा सम मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय मुलांना. पहा, तर जे काही दिसतं याचं मी टेबल ड्रॉ करतो. हा लिहितो इथे पी, त्याच्यानंतर इथे लिहितो क्यू, त्याच्यानंतर मी लिहितो निगेशन पी, बरोबर ना? त्याच्यानंतर लिहितो निगेशन पी और, अरे यार हे निगेशन क्यू पण लिहायचं होतं ना आपल्याला. काय कंटाळा ना काम यायला. एक मिनिट, थोडंसं टेबलच छोटा ड्रॉ करतो. थोडंसं मोठं झालं माझ्या साईडने टेबल. मोठं म्हणण्यापेक्षा कॉलम्स मोठे झालेले थोडे. ओके, पार इथे पी लिहितो, इथे निगेशन पी लिहितो, कारण की निगेशन पी पण लागणार आहे. बरोबर, इथे क्यू लिहितो आणि इथे निगेशन क्यू लिहितो. ठीक आहे, चलो ओके. त्याच्यानंतर इथे लिहितो निगेशन पी और, नाही इथे लिहितो पी अँड निगेशन क्यू लिहितोय मी इथे. स्टुडंट्स, पी अँड निगेशन क्यू लिहितोय मी तिथे. ओके, त्याच्यानंतर मी लिहितोय निगेशन पी और पी अँड निगेशन क्यू. तरी पण फायनली तो एक राहिलाच शेवटी, नाही का? त्याला जाऊ द्या आता. ओके, ते फायनल ते इथे इथे काढूया आपण. आणि तिथे लिहायचं काय तुम्हाला माहिती आहे ना? इथे काय लिहितोय आपण इथे या जागी? निगेशन पी और पी अँड निगेशन क्यू. ओके, आणि हे ओव्हरऑलला क्यू सोबत ऑर करायचं आपल्याला. हे बरोबर आहे ॲक्च्युली, ते ओव्हरऑलला क्यू सोबत ऑर करायचं. बरोबर. सो चलो जरा टेबल जरा ड्रॉ करूया आपण. पहा रे, हा ट्रू आहे, ट्रू. क्यू इथे आहे ना, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू अँड देन फॉल्स फॉल्स. पहा निगेशन पी उलटा करा, पीचा फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. क्यूचा निगेशन, हे क्यूचा निगेशन, ट्रूचा निगेशन फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. त्याच्यानंतर पी अँड निगेशन क्यू. हे बघा, पी अँड निगेशन क्यू या दोघांचा अँड करायचा. त्या दोघांचा अँड केलं की फॉल्स बनतो. या दोघांचा अँड केलं की मुलांना ट्रू बनतो. त्या दोघांचा अँड केलं तर फॉल्स बनतो. त्या दोघांचं मुलांना अँड केलं तर फॉल्स बनतो. यार समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर हे करायचं होतं ना आपल्याला, म्हणजे काय, निगेशन पी आणि याच्यामध्ये बेसिकली ऑर करायचं. या दोघांमध्ये ऑर करायचं. या दोघांमध्ये ऑर ट्रू बनतो. या दोघांमध्ये ऑर, एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू. या दोघांमध्ये ऑर, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. या दोघांमध्ये ऑर, आन्सर इज ट्रू. आता याच्यानंतर आपल्याला हे पहा, आता हे एकदम फायनल आन्सर क्यू सोबत ऑर करायचं. याला ना क्यू सोबत ऑर करायचं, त्याला आपल्याला क्यू सोबत ऑर करायचं. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. हे पहा ट्रू बनलं. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. सो इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू, आन्सर इज गोइंग टू बी ट्रू ऑलवेज. पहिला फॉल्स आहे असं म्हणता का? काय रे, काही प्रॉब्लेम झाला का? निगेशन पी ऑर, हां सॉरी हा पहिला फॉल्स आहे रे. येस हा फर्स्ट वाला फॉल्स आहे. येस स्टुडंट्स, फर्स्ट वाला फॉल्स आहे. सो इथे पण फॉल्स असणार ना मग.
हा एक छोटंसं करेक्शन यार, फर्स्ट वाला फॉल्स होता, नाही सर, फॉल्स नसणार, तर ट्रूच फर्स्ट वाला राहणार. फॉल्स होता बरोबर. पहा थोडंसं कलर चेंज करून हायलाईट करतो की इथे मिस्टेक केलेली, इथे 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 बरोबर. निगेशन पी और हे ज्यावेळेस करायचं होतं ना आपल्याला दोघांमध्ये ऑर करायचं होतं तर फॉल्स और फॉल्स हे फॉल्स असलं पाहिजे होतं, इथे फॉल्स असलं पाहिजे होतं. ओके अँड फायनली नाही मग इथे काही करेक्शन ट्रूच येणार करण्याची आन्सर, टॉटॉलॉजीच येणार. तर आन्सर ट्रू आहे. इथे करेक्शन आहे बट इथे काही गरज नव्हती का, जस्ट चेक करतोय मी. ओके फायनली काय करायचं होतं आपल्याला याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये आणि क्यू मध्ये ऑर होता ना, याच्यामध्ये आणि क्यू मध्ये ऑर होता ना, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. येस येस ठीक आहे. म्हणजे काही नाही रे, तो एंडवाला जो कॉलम आहे ना तो काही केलं तरी मला असं वाटतं ट्रूच राहतो, तो काही केलं तरी ट्रूच राहतो बहुतेक बरोबर. तर ते म्हणतात की करंट कधी फ्लो होईल म्हणे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ स्विचेस, म्हणजे पी आणि क्यू वरती काही डिपेंड नाही करणार, तो शेवटी आन्सर ट्रूच राहणार, तो शेवटी मुलांना ट्रूच राहणार. हे समजलं का तुम्हाला. आन्सर डी आपण इथे क्लेम केलं असतं, ऑप्शन नंबर डी मुलांना आपण इथे क्लेम केलं असतं. येस और नो. जाऊ मग मी पुढे पहा, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पहा बरं आता. येस स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 11 काय म्हणता, कॉन्ट्रोपॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट. या स्टेटमेंटचा कॉन्ट्रोपॉझिटिव्ह सांगा बरं. कॉन्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे उलटा पण करायचा आणि निगेशन पण करायचं. म्हणजे पहिले लिहायचं पहा, ही विल जॉईन इंडियन आर्मी. ओके बट त्याचं निगेशन करायचं. इफ राजू डज नॉट जॉईन इंडियन आर्मी देन, तर पहिल्याचं पण निगेशन. देन ही इज नॉट करेजियस. अरे मला तर हेच वाटतं कॉन्ट्रोपॉझिटिव्ह, तुम्हाला पण हेच वाटतं का पहा बरं. ऑप्शन एच दिसतोय बरोबर ना, ऑप्शन नंबर एच आन्सर आहे इथे. येस और नो. जाऊ मग मी पुढे. सी गाइज नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी क्वेश्चन नंबर 12. कॉन्ट्रोपॉझिटिव्ह माहिती असतो ना तुम्हाला, उलटा करायचा होता आपल्याला, म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रोपॉझिटिव्ह जो असतो तो असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी ना, बरोबर. ठीक आहे पहा आता. अच्छा अनुष्का म्हणते सर आय हॅव डाऊट, वी हॅव टू टेक एफ टी अँड एफ 8 टाइम्स. नाही ग, पी आणि क्यू असेल तर फक्त 4 टाइम्स असतं. पी क्यू आर, आर जेव्हा असेल तेव्हा 8 टाइम्स असतं. थोडंसं नीट एकदा रिवाइज कर बघत आहे तो टेबलवाला पार्ट. पी क्यू आर असेल तर 8 टाइम्स असतं, बट ओनली पी आणि क्यू असेल तर फक्त 4 टाइम्स असतं. ओके हे काय म्हणताय पहा, लॉजिकल एक्सप्रेशन इज इक्वॅलेंट टू व्हॉट. ओके हे कोणाशी इक्वॅलेंट आहे असं ते आपल्याला विचारतं. बर बाबा मी याला असं लिहू शकतो का, जरा नीट पहा, पहा नीट पहा. पी अँड ओके क्यू और आर येतो, म्हणलं ठीक आहे, और मोठा ब्रॅकेट बरोबर. इवन दिस इज पी अँड ना, हे दिसतं का, पी अँड आहेच ना इथे पण, बस त्याला आधी लिहितो फक्त. पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर असं दिसतंय का. मी काय म्हणतोय पहा, याला मी असं करू शकतो का रे, पी अँड क्यू और आर. ओके हे ऑरला ऑर ॲज इट इज पी अँड, हे पहा जर का निगेशन मी कॉमन केलं तर दोघांमधून, त्या दोघांमधून जर का निगेशन मी कॉमन केलं, हे पहा निगेशन आतमध्ये टाकला तर निगेशन क्यू आहे ना, ऑरचं निगेशन अँड आहे ना, निगेशन ऑफ आर आहे ना इथे, निगेशन ऑफ आर. म्हणजे यार हे असं करू शकतो मी, असं तुम्हाला इथे समजून घ्यायचं. मग याच्यानंतर तुम्ही नीट पाहाल ना, हे पी अँड आणि पी अँड दोन्ही ठिकाणी मला दिसतं. तर पी अँड दोन्ही ठिकाणून मी कॉमन जर का केलं तर इथे क्यू और आर आहे, क्यू और आर आहे इथे बरोबर ना. त्याच्यानंतर हा इथला ऑर आणि त्याच्यानंतर हा पुढचा निगेशन ऑफ क्यू और आर, तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा उलटा वापरला, रिव्हर्स केला बहुतेक आपण बरोबर ना. मला काय म्हणायचंय, ही जी गोष्ट आहे त्याच गोष्टीचं इथे पुढे निगेशन पण आहे, म्हणजे आपल्याला गॅरंटी की तो 100% ट्रू राहणार आहे. तर दोघांमधलं एकतरी ट्रू असेलच ना शेवटी. समजा हा फॉल्स असेल बट हे निगेशन ऑफ हा फॉल्स म्हणजे तो ट्रू राहील, आणि ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू. सो आपला आन्सर काय बनतोय माहिती का, पी अँड ट्रू बनतोय, म्हणजे अरे आन्सर पी बनतोय, हे समजून घ्या तुम्ही बरोबर ना. पी अँड ट्रू बनतोय म्हणजे आन्सर पी बनतोय अरे, कारण की अँडच्या केसमध्ये भलेही ट्रू असेल बट आन्सर एकदा ट्रू असेल तर आन्सर ट्रू नसतो नाही का, तर दुसऱ्यावरती डिपेंड करत असतं. येस और नो. काय मग ओके ना सर्व. थोडंसं स्पीड लाईक वाढवा तुम्ही पण, काय नाही तुम्ही जर का भरपूर सारा MCQ सॉल्व्ह कराल ना
तुम्हाला पण या गोष्टी सुचत जातील अशा. ओके, पण सध्या कदाचित असं झालं असेल की हा क्वेश्चन मे बी तुम्हाला असं नसेल सुचलं जसं आता मी तुम्हाला सांगितलं. पण हे तर फरक येणार आहे, म्हणजे जितकं जास्त MCQ तुम्ही कराल ना तितकं लाईक व्यवस्थित तुम्हाला नवीन नवीन गोष्टी अशा सुचत राहतील. बरोबर. तर हे प्रॅक्टिसचा विषय फक्त, बिलकुल पण काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही असा विचार नका करू की यार लेसन तर समजलं बट MCQ इतके चांगले येत नाहीत, हे बिलकुल विचार नका करू तुम्ही. ओके, लेसन समजला ना चांगलं, बस दॅट इज मोर दॅन इनफ. ओके, या स्टेजला बाकी गोष्टी होतील पुढे आरामात. ठीक आहे, जाऊ का रे मग मी पुढे. आता पुढे जातो. नेक्स्ट सम, क्वेश्चन 13. टॉटोलॉजी कोण आहे म्हणे? यातला टॉटोलॉजी कोण आहे? बरोबर, कोण आहे रे बाबा टॉटोलॉजी? मला असं वाटतं की हा एक सम मी तुमच्यावरती सोडून टाकू. अरे काय म्हणता? पहा इथे निगेशन प्युअर. अबे इथे पण निगेशन प्युअर दिसतोय मला, दोन्ही ठिकाणी निगेशन प्युअर दिसतोय यार. पण तुम्हाला हे समजतं का इथे पण ऑर आहे, इथे पण ऑर आहे, सेम साईन आहे, मग या ब्रॅकेटची कशाला गरज असते? म्हणजे हे निगेशन पी ऑर, निगेशन पी ऑर, निगेशन क्यू असा स्टेटमेंट आहे. पण मी काय म्हणतोय निगेशन पी ऑर निगेशन पी. अरे दोन्ही सेम सेमच ऑर मध्ये, मग हे निगेशन पीच असणार ना. आणि हा हा ऑर आहे इथे, आणि पुढे निगेशन क्यू आहे. ते म्हणतात टॉटोलॉजी कोण आहे म्हणे. हे पहा, हे तर टॉटोलॉजी नाही, हे फिक्स आहे. ते म्हणणार कसं काय? मी म्हणतो पीला पण तुम्ही ट्रू ठेवा आणि क्यूला पण तुम्ही ट्रू ठेवा. बरोबर ना. ट्रूचा निगेशन हा पण फॉल्स बनतो, इव्हन हा पण फॉल्स बनतो. फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्सच बनतो, म्हणजे तो कधी ना कधी फॉल्स बनतोय. मग कसं काय टॉटोलॉजी बनवू शकता त्याला? टॉटोलॉजी म्हणण्याचा प्रश्नच नाहीये. इव्हन हा पण टॉटोलॉजी नाहीये. तुम्ही म्हणणार कसं काय? हे पहा, क्यूला मी ट्रू बोलतोय, ट्रूचा जो निगेशन असतो तो फॉल्स, अँड फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, म्हणजे हा कधी ना कधी फॉल्स बनतोय की नाही. सो म्हणून हा पण टॉटोलॉजी कधी असू नाही शकत, असं मला म्हणायचं इथे. समजलं तुम्हाला हे? बरोबर. हे पहा, पीला मी इथे फॉल्स बनतोय, आणि हा जो क्यू दिसतोय ना तुम्हाला, या क्यूला मी इथे मुलांना ट्रू बनतोय. ट्रूचा निगेशन फॉल्स आणि हा पण फॉल्स, आणि ऑरच्या केसमध्ये दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर फॉल्सच असला पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल आन्सर मुलांना फॉल्स राहतोय. बट फॉल्स अँड एनिथिंग इट इज ऑलवेज गोइंग टू बी फॉल्स, म्हणजे हा पण परत फॉल्स राहणारच आहे. नेहमी फॉल्स आहे असं म्हणत नाहीये मी, बट कधी ना कधी फॉल्स येत होतो. मग टॉटोलॉजी कसा होऊ शकतो तो? सो म्हणून बाय डिफॉल्ट गाईज ऑप्शन नंबर डी, पहिले 3 ऑप्शन इलिमिनेट केल्यामुळे ऑप्शन नंबर डी हा आपला टॉटोलॉजी, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं. ऑप्शन नंबर डी हा टॉटोलॉजी. किंवा तुम्ही असंही करू शकता, पहा निगेशन क्यू ऑर असं आहे ना, इथे पहा ना निगेशन क्यू ऑर असं आहे ना. सो निगेशन क्यू ऑर हे जर का तुम्ही कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतो? इथे राहतो पी, पहा इथला सिम्बॉल ऑर, आणि इथे राहतो निगेशन पी. मग तुम्हाला हे समजायला हवं ना, पी ऑर निगेशन पी, दोघांमध्ये एक तर ट्रू फिक्स असणार आहे. मग ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. सो निगेशन क्यू ऑर ट्रू हे आपला आन्सर बनलं इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये. आणि ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर 100% ट्रू असतो. दॅट मीन्स गाईज तो आहे टॉटोलॉजी, कारण की तो ट्रू बनतोय. तर स्टेटमेंट पॅटर्नला ज्यावेळेस सिम्प्लिफाय करतोय आपण तर तो ट्रू बनतोय, देअरफॉर दॅट इज टॉटोलॉजी. येस स्टुडंट्स, मग मी पुढे जातोय पहा. ओके, क्वेश्चन नंबर 14. ओके, तर पहा क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतात. एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल आर. याच्या ट्रूथ टेबलच्या लास्टच्या कॉलममध्ये काय म्हणे? पी क्यू, इथे लिहितो पी अँड क्यू, आणि त्याच्यानंतर इथे लिहितो निगेशन ऑफ पी अँड क्यू. बरोबर ना. पी ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. पी ट्रू आहे, हा फॉल्स आहे. हा फॉल्स आहे, हा ट्रू आहे. हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे. बरोबर. पी अँड क्यू अँड करा बरं दोघांमध्ये, हा ट्रू बनतो. एक जरी फॉल्स असेल फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. बट याचं निगेशन करायचं म्हणजे ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू. बरोबर ना. समजलं का रे? सो गाईज असा एंट्री असेल पहा लास्ट कॉलममध्ये, फॉल्स ट्रू 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 असे एंट्रीज असल्या पाहिजे लास्टच्या कॉलममध्ये. क्लिअर आहे मुलांना तुम्हाला? हे वाटतं जातो पुढे, सोपा आहे हा, की फार याचा अवघड तरी नाही. क्वेश्चन नंबर 15. हे पहा हाफवे वरती आलोय बरं आपण. टोटल 28 क्वेश्चन्स आहे आणि एक्झॅक्टली आपण मिडल वरती आलोय आता सध्या. बरोबर. तर पहा आता 15 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतात. 15 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथे पाहायचा आहे. राईट द सिम्बॉलिक फॉर्म. याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा म्हणे. संदीप नायदर लाईक्स टी. हे पहा, संदीप नायदर लाईक्स टी म्हणजे संदीप डज नॉट लाईक टी, डज नॉट लाईक टी.
नॉर, नॉर म्हणजे काय, अँड नॉट लाईक कॉफी असं असतं ना ते. पुढे बट, अरे यार बट म्हणजे काय, बट म्हणजे पण परत अँडच, बट एन्जॉयज सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंकला मी जरा इथे आर बोलतो, सॉफ्ट ड्रिंकला मी जरा इथे आर बोलतो. नीट पहा मुलांना, नायदर नॉर जो असतो ना, तो हा जो नॉर असतो ना रे, नॉर म्हणजे अँड आणि नॉटचं कॉम्बिनेशन असतो, अँड आणि नॉटचं कॉम्बिनेशन असतो नॉर म्हणजे. संदीप नायदर लाईक्स टी नॉर कॉफी म्हणजे टी पण नाही आवडत अँड कॉफी पण नाही आवडत. पहा, टी पण नाही आवडत अँड कॉफी पण नाही आवडत. बट मीन्स अँड, बट ही लाईक्स सॉफ्ट ड्रिंक्स आर, बट ही लाईक्स सॉफ्ट ड्रिंक्स आर, असा आहे पहा. सो ऑप्शन नंबर बहुतेक मला इथे सी दिसतोय, हा आन्सर नाही का, दिसतोय तुम्हाला पण ऑप्शन नंबर सी दिसतोय, करेक्ट ना. ओके, कोणी आहे का बाबा सॉफ्ट ड्रिंक वाला? हार्ड ड्रिंक वाला कोणी नाही आहे ना? येस मयूर आहे का? मयूर आज प्रेझेंट. मयूरला थोडं सर्च करतो, आहे दिसतोय तो प्रेझेंट. चलो रब करू का आहे मी? अच्छा, कौशल म्हणतोय हार्ड ड्रिंक वाला कोणी आहे, तर सर म्हणतो तो डायरेक्टली, म्हणजे मी. बरोबर आहे, बरोबर आहे. आता काय सांगणार तुला. ठीक आहे, चलो पहा क्वेश्चन नंबर 16 पहा. ओके, चला ट्राय करा बरं, क्वेश्चन नंबर 16 ट्राय करा बरं मुलांना. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 16 मध्ये, वर्बल स्टेटमेंट ऑफ सेम मिनिंग. ओके, अच्छा कौशल काय म्हणतो, अरे सर मी लिव्ह करू का? अच्छा असं विचारत, ओ ठीक आहे ठीक आहे, तुझा उद्या एक्झाम आहे का? ठीक आहे ठीक आहे, लिव्ह करू शकतो. उद्या नाही, आता 8 वाजता एक्झाम वाटतं ना तुझं, ठीक आहे लिव्ह कर, काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर हा सेशन पाहून घ्या रे, बाकी सर्व क्वेश्चन्स एंडपर्यंत पाहून घ्यायचे. ठीक आहे, आजचं सेशन बहुतेक चालेल, बहुतेक 8:30 पर्यंत असं दिसत तरी आहे. ओके, येस नाही, हा तू पण काही प्रॉब्लेम नाही. पारे आता वर्बल स्टेटमेंट ऑफ द सेम मिनिंग. बाबा याच्याशी सेम मिनिंग वाला आपल्याला स्टेटमेंट शोधायचा आहे. इफ ग्रास इज ग्रीन, इफ ग्रास इज ग्रीन देन इट रेन्स इन जुलै. मिनिंग तर काही नाहीये त्याचं खरं तर, बट आहे, पी इम्प्लाइज क्यू असं काहीतरी एक स्टेटमेंट आहे. याच्याशी सिमिलर मिनिंग वाला स्टेटमेंट आपल्याला इथे पाहायचं आहे. समजतं तुम्हाला हे? याच्याशी सिमिलर मिनिंग वाला स्टेटमेंट आपल्याला इथे पाहायचं आहे मुलांना. तुम्हाला एक पॉइंट मी ऍक्च्युली सांगायचा राहून गेला होता खरं तर. हा जो स्टेटमेंट असतो आणि त्याचा तो कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो, समजतं का? कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे समजतं ना, उलटा पण करायचा आणि निगेशनचं साईन पण द्यायचं, म्हणजे निगेशन क्यू आधी लिहायचं, त्याच्यानंतर निगेशन पी लिहायचं. ओके, पहा नीट. गाईज स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो ना रे, हे इक्विव्हॅलेंट असतात. म्हणजे हा जो त्यांनी दिलाय ना स्टेटमेंट, याच्याशी सिमिलर मिनिंग वाला स्टेटमेंट हा त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो. म्हणजे इफ ग्रास इज नॉट ग्रीन, नाही कॉन्ट्रापॉझिटिव्ह दिसत नाही इथे मला, हे तर इनवर्स आहे बहुतेक, नाही यार कॉन्ट्रापॉझिटिव्ह नाही आहे तिथे. समजा जर का असा एक स्टेटमेंट असला असता ना, इफ इट डज नॉट रेन इन जुलै, बरोबर, देन ग्रास इज नॉट ग्रीन. म्हणजे हे असं जर का असलं असतं तर बोललो असतं आपण की हा तो स्टेटमेंट आणि हा इक्विव्हॅलेंट आहे. पण ठीक आहे, मला असं वाटलं ऍक्च्युली हे इफ बघून की बाबा इथे कॉन्ट्रापॉझिटिव्ह तर दिला नाही, नाही कॉन्ट्रापॉझिटिव्ह नाही दिला, सो म्हणजे ठीक आहे, तो तर आन्सर नाही, काही लोड नाही. आणखीन थोडेसे डिफरंट वेज आता तुम्हाला इथे पाहायला लागतील. पण एका गोष्टीवरती थोडंसं मी इथे फोकस करतोय की तो जो स्टेटमेंट असतो पी इम्प्लाइज क्यू आणि त्याचा जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो ना, तो इक्विव्हॅलेंट असतो. बघा पी क्यू, इथे लिहितो पी इम्प्लाइज क्यू आणि त्याच्यानंतर इथे लिहितो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. समजतं का? हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. हे पहा टेबल करतोय मी, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, बरोबर ना, फॉल्स ट्रू अँड देन गाईज फॉल्स फॉल्स. टेबल करतोय. पहा इम्प्लिकेशन, पी इम्प्लाइज ट्रू, पहा बरं इथे इम्प्लिकेशन मारतोय, ट्रू राहतो. इम्प्लिकेशन मारतोय मुलांना, फॉल्स राहतो. इम्प्लिकेशन ट्रू राहतो. इम्प्लिकेशन करतोय काय रे, ट्रूच राहतो शेवटी, बरोबर ना. आता इथे काय करायचं माहिती का मुलांना, निगेशन क्यू म्हणे, निगेशन क्यू काय रे बाबा, फॉल्स ना, इम्प्लाइज. निगेशन पी म्हणे, ट्रूचा निगेशन काय, फॉल्स ना. परत काय असतं याचा आन्सर, ट्रूच असणार ना शेवटी. पहा निगेशन क्यू म्हणजे हा ट्रू बनणार, त्याच्यानंतर निगेशन पी इम्प्लाइज, निगेशन पी म्हणजे फॉल्स, बरोबर. काय बनणार, हा फॉल्स बनणार की नाही. सेम क्यूचा निगेशन दॅट इज फॉल्स, इम्प्लाइज याचं निगेशन दॅट इज ट्रू, काय बनणार, हा ट्रू बनणार. हे पहा याचं निगेशन
जो की ट्रू आहे, इम्प्लाइज याचा निगेशन जो की ट्रू आहे अगेन, म्हणजे काय बनणार हा शेवटी ट्रूच बनणार ना. मग तुम्हाला समजतं का की हा टेबल आणि हा टेबल सेम बनतोय. म्हणजे सांगायचं मला असं आहे की हे इम्प्लिकेशन आणि हे त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे दोघे एक्झॅक्टली सेम असतात, आयडेंटिकल असतात. इम्प्लिकेशन अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात. हे तुम्हाला इथे शिकून घ्यायचं. मी जरा हे रब करतो बरं. ओके, पण इथे तो कॉन्ट्रापॉझिटिव्ह प्रेझेंट नाहीये. हे पहा, पी इम्प्लाइज क्यू आपला जो स्टेटमेंट असतो, नाव दिस स्टेटमेंट इज इक्वॅलेंट टू, हा स्टेटमेंट कोणाशी इक्वॅलेंट असतो रे? ते निगेशन पी ऑर क्यू असं पण काहीतरी असतं का? काय रे मुलांना, हे असं काहीतरी असतं का? सांगा बरं मला. याला असं पण आपण लिहू शकत असतो ना रे. हा पण एक रूल पाहिलाय ना आपण. हा रूल जर का नसेल आठवत तुम्हाला तर आपण हे शिकलं, हे तरी माहिती का? पी इम्प्लाइज क्यूचा जो निगेशन असतो तो असतो पहा, पहिला जो आहे तो ॲज इट इज लिहायचा असतो अँड दुसऱ्याचं निगेशन करायचं असतो, असा रूल होता की नाही? मग पी इम्प्लाइज क्यू तो निगेशन जो साईन आहे ना, इथला निगेशन साईन मी टाकतोय तिकडे, इथे टाकतोय निगेशन, बरोबर? मग होतं काय पाहणार आहे तुम्हीच, हे निगेशन पी निगेशन ऑफ अँड इज ऑर, हे पहा निगेशन निगेशन कट करून क्यू बनतो, म्हणजे बरोबर ना? हे असं लिहू शकतो ना आपण, असं म्हणायचं मला इथं. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूला मी याच्याशी पण इक्वॅलेंट लिहू शकतो. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन दॅट इज ग्रास इज नॉट ग्रीन ऑर इट रेन्स इन जुलै, बरोबर ना? असं लिहू शकतो ना आपण. येस ऑर नो? काय रे, समजलं तुम्हाला? सो 16चा आन्सर जो आहे तो ऑप्शन नंबर डी आहे मुलांना. सो त्या दोन स्टेटमेंटचा इथे मिनिंग टोटली सेम आहे. ओके, तर आता पुढे जाऊया आपण. काय म्हणता पहा, ते म्हणतात पी अँड क्यू आर ट्रू, पी आणि क्यू ट्रू आहे म्हणे, आर फॉल्स आहे म्हणे. ठीक आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे म्हणे? बघ, हे दोघे पण ट्रू आहे, हे दोघे पण ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे म्हणे. हे पहा, हे ट्रू राहतं, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ट्रू तर होऊ नाही शकत, रॉंग आहे, बरोबर? कोणता ट्रू आहे याच्यातला हे आपल्याला शोधायचं. पी क्यूचा आन्सर त्यांनीच दिलं, पहा बरं. हा तर फॉल्स होऊच नाही शकत, कारण की क्यूचं व्हॅल्यू त्यांनी ट्रू बोलतात ना. हे जर काही इथे ट्रू असेल ना, एनिथिंग इम्प्लाइज ट्रू, हे ट्रूच असतो, फॉल्स कधीच नाही होणार आहे, बरोबर? आता हा याचा विषय काय, हे पहा, पी ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, ट्रू ऑर ट्रू, ट्रूच राहणार. ट्रू ऑर एनिथिंग, अरे ट्रूच राहणार आहे तो, फॉल्स कसं काय येतं, रॉंग आहे. सो म्हणून हा आन्सर असणार आहे आपला. पहा, पी डबल इम्प्लाइज क्यू, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, बरोबर ना? डबल इम्प्लाइज आर तर फॉल्स आहे. पहा, हा बनणार आहे ट्रू, डबल इम्प्लाइज पुढे फॉल्स आहे. डिफरंट असेल तर आन्सर शुड बी फॉल्स, बरोबर ना? फॉल्स असतं देतात, बरोबर? म्हणजे करेक्ट सांगितलेलं आन्सर त्यांनी, काही प्रॉब्लेम नाही मला त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर डी मार्क करण्यामध्ये टोटली करेक्ट आहे, 100%. येस स्टुडंट्स, जातोय पहा, पुढे जातोय. हा, ओके, या रे क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 असा आहे पहा, ही इज पुअर बट हॅपी. इज निगेशन म्हणतात, त्याचं निगेशन म्हणतात. हे पहा, ही इज पुअर, ओके, बट हॅपी, याचं तुम्हाला करायचं निगेशन, म्हणजे निगेशन पी और निगेशन क्यू. म्हणजे काय रे, पहिल्याचं निगेशन, ही इज नॉट पुअर और नॉट हॅपी. अरे झालं ना, ऑप्शन नंबर बी दिसतो डायरेक्टली लगेच. काय म्हणता, बी आहे की नाही? ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे की नाही? येस, जाऊ मग पुढे. नेक्स्ट संपा, क्वेश्चन नंबर 19. काय म्हणतात, सिम्बॉलिक फॉर्म काढा म्हणायचा. हे पहा, हे S1 आहे, S1 म्हणजे पी, हे S2 आहे, ऑर क्यू, बरोबर ना? अगेन ऑर, हे दोघे मिळून पॅरलल मध्येच आहेत ना शेवटी, याच्या पॅरलल मध्येच आहेत हे दोघे मिळून, पण ते दोघे मिळून आहेत म्हणून ब्रॅकेट करतोय. पण हे दोघे मिळून कसे, एकमेकांच्या सिरीजमध्ये. S1 डॅश आहे म्हणजे निगेशन पी आहे, अँड S2 डॅश आहे म्हणजे निगेशन क्यू आहे. पहा रे बाबा, हे असं आहे का कुठे? असं दिसतं कुठे? पहा ना, मला हे जरा ऑप्शन नंबर डी दिसतोय बहुतेक. ऑप्शन नंबर डी दिसतोय का तुम्हाला? ऑप्शन नंबर डी सेम दिसतोय मला त्याच्यासारखं. ओके, ऑप्शन नंबर डी दिसतोय पहा मुलांना, बरोबर ना? जातोय आता पुढच्या समवरती जातोय पहा. ओके, असे नेक्स्ट काय म्हणतात रे, पी इम्प्लाइज निगेशन पी और क्यू काहीतरी बोलतात, ते फॉल्स आहे म्हणे. ठीक आहे यार, हे पहा, इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स तेव्हाच असतो जेव्हा पहिला ट्रू असतो, म्हणजे पी ला ट्रू असायला हवं आणि हा दुसरा फॉल्स असला पाहिजे. बरं, हे समजतं तुम्हाला? पी ट्रू असल्यामुळे हा फॉल्स तर बनतोच, पण ऑरच्या केसमध्ये दोघे फॉल्स बनतील तरच फॉल्स असतो, म्हणून क्यूला पण फॉल्स असायला हवं.
म्हणजे दोघे एक ट्रू असायला हवा आणि दुसरा फॉल्स असायला हवा. देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड फॉल्स रिस्पेक्टिव्हली. समजलं तुम्हाला हे? परत सांगतोय का? इम्प्लिकेशन मध्ये मुलांनो, इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स असण्यासाठी पहिला ट्रू असायला हवा, इम्प्लाइज हा दुसरा फॉल्स असायला हवा, पण हा पी ट्रू असल्यामुळे निगेशन ट्रू हा फॉल्स आहे. मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. पण ऑरच्या केसमध्ये दोन्ही फॉल्स पाहिजे. पहिला फक्त फॉल्स असून नाही चालत, हा दुसरा पण फॉल्स पाहिजे, म्हणजे क्यू पण फॉल्स पाहिजे. सो पी आणि क्यूचा रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू गाईज ट्रू आणि फॉल्स, दॅट इज ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर बनतोय. ओके, जातो पहा नेक्स्ट समवरती. 21 नंबरचा सम पहा मुलांना. पहा रे 20s मध्ये पोहोचलोय आपण. ओके, आता टोटल आणखी 8 सम्स बाकी आहेत 28 पर्यंत. ओके, स्टेटमेंट पॅटर्न इज इक्वॅलंट टू व्हॉट. ओके, तुम्हाला समजतं का? इथे जरा मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. पी अँड क्यू बरोबर ना. त्याच्यानंतर हा इथला ऑर वापरायचा असतो. ऑर त्याच्यानंतर पी अँड निगेशन पी सिम्पल. कोणी सांगेल मला पी अँड निगेशन पी काय असतो? फॉल्स असतो. अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल फॉल्स, आणि आपल्याला गॅरंटी या दोघांमध्ये कोणीतरी एक फॉल्स असणारच. ऑरला ऑर, आणि त्याच्यानंतर हे पी अँड क्यू आधीचा लिहितोच आहे मी तसा डायरेक्टली, नाही का? हे पहा रे, ऑरच्या केसमध्ये मुलांना फॉल्स असेल तर ठीक आहे यार, म्हणजे फॉल्स असेल तर आन्सर काही फॉल्स असतो असं नाही. ट्रू असला असतं तर आन्सर ट्रू मेन्शन केलं असतं, बट फॉल्स असल्यामुळे याच्यावरती डिपेंड करायला लागतं आपल्याला, म्हणजे पी अँड क्यू हा आपला इथे आन्सर असेल. सो गाईज त्याचा इक्वॅलंट फॉर्म हा पी अँड क्यू असेल, दॅट इज ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. येस स्टुडंट्स, ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, जाऊ मग मी पुढे. नेक्स्ट सम पहा आता. 22 काय म्हणतात रे? निगेशन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. मुलांना याचं निगेशन विचारतात ते आपल्याला. हे पहा, मी एक काम करतो. निगेशन ऑफ पी ऑर, ओके, क्यू इम्प्लाइज निगेशन आर, हा जो दिसतोय ना याचा आपल्याला ते निगेशन विचारतात. मी एक काम करतो, याचा ना निगेशन विचारतात ना. एक काम करूया, निगेशन टाकला मी इथे. सो निगेशन ऑफ निगेशन इज पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड, आणि त्या पुढच्याचं पण निगेशन लिहायलाच लागेल ना तुम्हाला शेवटी, बरोबर की नाही? कोणी जरा मला सांगेल का रे इम्प्लिकेशनचा निगेशन काय असतो? बहुतेक तो पहिला जो आहे तो त्याला ॲज इट इज ठेवायचा असतो, अँड करायचा असतो, आणि त्या दुसऱ्याचं निगेशन करायचं असतं, बरोबर ना? म्हणजे निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन फक्त आर राहत होतो. मला वाटतं पी अँड क्यू अँड आर असा आन्सर बनणार आहे, दॅट इज ऑप्शन नंबर डी बनणार आहे बहुतेक. फक्त त्या इम्प्लिकेशनच्या निगेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बस, बाकी काही नाही, इतकंच लागणार आहे फक्त. हे जे इम्प्लिकेशन आहे ना, इम्प्लिकेशनच्या निगेशनचा फॉर्म्युला फक्त तुम्हाला पाठ पाहिजे, त्या व्यतिरिक्त दुसरं आणखीन काही लागणार नाही. समजतं का तुम्हाला काय म्हणतोय मी? सो गाईज ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस, जाऊ मग मी पुढे आता. रब करू पारे. नेक्स्ट काय म्हणतात इथे? ड्युअल ऑफ द स्टेटमेंट. अरे बाबा, याचा ड्युअल विचारतायत. अँडच्या जागी ऑर करायचा. मँगोज आर डिलिशियस, बटच्या जागी ऑर करायचा. ऑर एक्सपेन्सिव्ह. मँगोज आर डिलिशियस ऑर मँगोज आर एक्सपेन्सिव्ह. एज दिसतोय मला तर इथे, समजतं ना? हे बटच्या जागी फक्त ऑर करायचं रे, अँडच्या जागी ऑर करायचं, हाच असतो ना ड्युअल. म्हणजे काय रे, 5 सेकंडमध्ये तुम्ही आन्सर करू शकता असे काही क्वेश्चन्स आहेत, बरोबर? काय थांबायचं आता त्या क्वेश्चनवरती, जातोय पुढे. ओके, पहा, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. या स्टेटमेंटचं निगेशन करायचं बरं मुलांना. नीट पहा जरा, हे इफ देन वाला स्टेटमेंट आहे. एक काम करतो, जरा पहिले याला मी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहितोय. हे पहा, 5 इज लेसर दॅन 7 याला मी लिहितोय पी, अँड 7 इज ग्रेटर दॅन 2 याला मी लिहितोय क्यू. इम्प्लाइज, समजतं का? हे इफ देन आहे, हा एक स्टेटमेंट आहे. पी अँड क्यू आहे तो, ऍक्च्युली पी आहे अँड क्यू आहे. त्याच्यानंतर हे देन आहे म्हणजे इम्प्लिकेशन. त्याच्यानंतर हा एक दुसरा स्टेटमेंट आहे कोणता तरी, त्याला बोलतोय मी आर, बरोबर? समजा याचं जर का तुम्हाला निगेशन करायचं असेल, इम्प्लिकेशनमध्ये निगेशन कसं असतं रे? इम्प्लिकेशनमध्ये निगेशन कसा असतो? तो पहिला जो असतो त्याला ॲज इट इज ठेवायचा असतो. त्याच्यानंतर करायचं असतं अँड, तर दुसऱ्याचं निगेशन करायचं असतं. दुसऱ्याचं निगेशन करायचं असतो. दाखवू का इथे? पी इम्प्लाइज क्यूचा मुलांना निगेशन म्हणजे कसं असतं माहिती ना रे? पहिला ॲज इट इज ठेवायचा, अँड करायचं, नंतर दुसऱ्याचं निगेशन करायचं असतं रे, बरोबर की नाही? सो असा कुठे दिसतो का पहा बरं. पहिला स्टेटमेंट ॲज इट इज मीन्स 5 इज लेसर दॅन 7 ॲज इट इज, अँड तो दुसरा स्टेटमेंट पण ॲज इट इज, 7 इज ग्रेटर दॅन 2 पण ॲज इट इज, बरोबर? परत अगेन अँड करायचा, परत अगेन अँड करायचा. तो हा जो आहे ना याचा उलटा करायचा आहे, निगेशन करायचं आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2 चा निगेशन इज 5 इज नॉट ग्रेटर दॅन 2. म्हणजेच काय? नॉट ग्रेटर म्हणजे लेसर दॅन ऑर इक्वल टू 2. मला तरी ऑप्शन नंबर एच इथे डायरेक्टली आन्सर दिसतोय. तुम्हाला पण सेम वाटतंय का रे? येस स्टुडंट्स, बरोबर ना रे? ऑप्शन नंबर ए दिसतोय डायरेक्टली आन्सर, नाही का?
पोहोचतोय, ऑलमोस्ट एंडपर्यंत पोहोचतोय आपण. एक हार्डली आणखी 10 मिनिट लागतील. ओके, 4 क्वेश्चन्स आहेत, होऊन जातील. आता 28 पर्यंत आरामात पोहोचून जाऊ आपण टाईमवरती. ओके, मला असं वाटतं की जाऊया आता पुढे आपण. बरोबर, तर पहा रे आता मुलांना नेक्स्ट सम 25. काय विषय 25 मध्ये? देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. कोण फॉल्स आहे म्हणा याच्यामध्ये? वाचतो मी. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, असं कोणीतरी आहे म्हणे, सच दॅट दिस बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. असणारच ना, 6 टाका ना इथे. 6 - 2 4, 4 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ट्रू आहे अरे हा, पण आपल्याला फॉल्सवाला पाहिजे. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 2 इज अ प्राईम नंबर. आहे का रे कोणी असं? हां, 3 टाकलं तर 3 + 2 5. हां, यस, 5 इज अ प्राईम नंबर. आहे असं कोणीतरी आहे. सो हा पण ट्रू आहे अरे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे इच अँड एव्हरी एलिमेंटसाठी एक्स प्लस 6 इज डिव्हिजिबल बाय 2 असं ते क्लेम करताय. बट जर का मी इथे चुकून 3 टाकला रे टाकला, 3 + 6 इज 9, 9 इज डिव्हिजिबल बाय 2 आहे का? चुकीचं नाही, रॉंग आहे. तुम्ही म्हणाल सर 3 का टाकला, 4 का नाही टाकत? 4 + 6 10 इज डिव्हिजिबल बाय 2. हां, बरोबर आहे. पण हे म्हणताय फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे प्रत्येकांसाठी हे ऍप्लिकेबल असलं पाहिजे. एक दोघांसाठी ऍप्लिकेबल असून नाही चालत. फॉर एव्हरी म्हणजे इच अँड एव्हरी एलिमेंटसाठी ऍप्लिकेबल असलं पाहिजे. हे बघून दिसतंय की 3 साठी ऍप्लिकेबल नाही येतो, सो म्हणून त्याला फॉल्स बोलायचं आपल्याला. बरोबर. सो आपल्याला इथे ऑप्शन नंबर सी चूज करायला लागेल मुलांना. ते म्हणताय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. कोणाचाच ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे? ऑप्शन सी चा ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. सो देअरफॉर वी नीड टू सिलेक्ट गाइज ऑप्शन नंबर सी. ओके, जाऊ मग मी पुढे. पाहता 26. पहा 26. लॉजिकल एक्सप्रेशन इज इक्वॅलंट टू व्हॉट. बाबा हे कोणाशी इक्वॅलंट आहे असं ते विचारतंय आपल्याला. दिसायला तर थोडंसं मोठं दिसतंय. ओके, तर बघूया की काही होऊ शकतं का. यार बघा बरं मुलांना, काही होतं का सिम्प्लिफाय? मला तर थोडंसं जरा हे अवघडच दिसतंय काहीतरी. पहा, पी अँड क्यू ऑर आर. पहिल्याला मी काहीच चेंज नाही केलं, ऑर लिहितोय. तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे निगेशन पी अँड, इथे पण निगेशन पी अँड. दोन्ही ठिकाणी मुलांना निगेशन पी अँड आहे. निगेशन पी अँड दोन्ही ठिकाणी. इथे आहे पहा क्यू, त्याच्यानंतर आहे इथे ऑर, त्याच्यानंतर आहे इथे आर. समजलं? ते डिस्ट्रीब्युशन लॉच्या उलटा वापरला आपण. पण तुम्हाला याच्यातून हे पण समजलं पाहिजे की हे इथे पण आहे आणि हे इथे पण आहे. इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे. मग ते क्यू ऑर हे पहा, क्यू ऑर आर आणि त्याच्यानंतरचा तो अँड हे आपण कॉमन करू शकतो आणि त्याच्यामध्ये लिहू शकतो. हा राहतो काय, मग इथे पी राहतो, त्याच्यानंतर हा सिम्बॉल देत असतो आपण ऑर, आणि त्याच्यानंतर हा निगेशन पी राहायला पाहिजे. आणि तुम्हाला समजतं का मुलांनो, हे जे दिसतं ना हे ऑर, बरोबर, याच्यामध्ये गॅरंटी आपल्याला की एक तरी ट्रू आहेच याच्यामध्ये फिक्स. सो ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. मग राहतो इथे फक्त क्यू ऑर आर इतकंच राहणार. आणि अँडच्या केसमध्ये ट्रू असेल तर पहा आन्सर ट्रू तर नसतो बिलकुल. बरोबर, हे याच्यावरती डिपेंड करत असतं. म्हणून याचा जो आन्सर असतो ना आपल्याला क्यू ऑर आर हे असं लिहायला लागणार आहे. दॅट इज क्यू ऑर आर, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. बरोबर आहे मुलांना? हा होता पहा 26 नंबरचा क्वेश्चन. बघून घ्या काय कसं कसं केलेलं आहे. हे फक्त सुचलं पाहिजे त्या त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्ट टाइमला. बरोबर, जाऊ मग मी पुढे जाऊ. पहा नेक्स्ट सम. आता 2च सम बाकी आहेत. पहा हा घ्या 27 नंबरचा सम. काय म्हणतात 27 मध्ये? पहा, सीमा इज फॅट देन शी इज हॅपी. यार हे पी इम्प्लाइज क्यू वाला स्टेटमेंट आहे. आपल्याला माहिती पी इम्प्लाइज क्यू कोणाशी इक्वॅलंट असतो? निगेशन पी ऑर क्यू शी इक्वॅलंट असतो. बरोबर ना? आहे का असं कुठे? सीमा इज नॉट फॅट. बरोबर, ऑर दुसरा स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचा, शी इज हॅपी. ऑप्शन हेच आहे यार, आणखीन कुठे शोधण्याची पण गरज नाही पडली. तुम्हाला समजतं का? पी इम्प्लाइज क्यू याच्याशीच तर इक्वॅलंट असतो ना. पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच निगेशन पी ऑर क्यू ना, असंच असतं रे. सो ऑप्शन नंबर ए डायरेक्टली मॅच तर होतोय. साधं पहा लास्ट क्वेश्चन वरती. निगेशन ऑफ द लॉजिकल स्टेटमेंट, याचं निगेशन काय आहे असं आपल्याला ते विचारतात. हे बघा रे, याचं निगेशन करायचं. बरं, याचं आपल्याला करायचं निगेशन. निगेशनमध्ये माहिती का, हे इम्प्लिकेशनच्या निगेशनमध्ये पहिल्याला ॲज इट इज ठेवा. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूच्या निगेशनमध्ये कसं असतं माहिती ना रे, तो फर्स्ट स्टेटमेंट पी ॲज इट इज अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन असतं. सो गाईज फर्स्ट स्टेटमेंट पी ऑर निगेशन क्यू जो आहे त्याला ॲज इट इज ठेवा, अँड करा, निगेशन करा सेकंड स्टेटमेंटचं. सेकंड स्टेटमेंट काय पहा, हा आपला सेकंड स्टेटमेंट आहे. येस ऑर नो?
सो एस पी ऑर निगेशन क्यू जो आहे त्याला मी इथे ठेवलंय पहा, अँड करतोय. पारे आता इथे करा बरं निगेशन मुलांना, निगेशन करा. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ अँड इज ऑर, निगेशन ऑफ निगेशन इज जस्ट क्यू. असं कुठे दिसतंय का पहा बरं मुलांना, असं कुठे दिसतोय का ऑप्शन? ओके, पी ऑर बहुतेक मला हे ऑप्शन बी दिसतो वाटतं. ऑप्शन बी आहे का तसं सेम? नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, ऑप्शन ए आहे का? ऑप्शन ए, ऑप्शन ए, ऑप्शन ए आहे का रे? ऑप्शन ए आहे का? बरोबर ना? ऑप्शन ए दिसतोय पहा मला तसा एक्झॅक्ट. ओके, येस स्टुडंट्स. तर काय रे, हा जो फाईल आहे ना, ओके, तर या फाईलचा हवं तर मी PDF तुम्हाला सेंड करतो. आणि मला असं वाटतं की हे जे सर्व क्वेश्चन्स आहेत ना, हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही हवं तर परत सॉल्व्ह करा, नाही का? म्हणजे थोडंसं स्पीड पण वाढेल, थोडंसं कॉन्फिडन्स पण वाढेल. हे सर्वचे सर्व असे क्वेश्चन्स आहेत जे की गेल्या वर्षीच्या CET मध्ये आलेले आहेत. तुम्हाला नक्कीच असं वाटू शकतं की यार इतकं सोपं आहे, आपलं एकदम चांगलं प्रिपरेशन चालू आहे, असं थोडंसं कॉन्फिडन्स जनरेट होऊ शकतो, मान्य यार. पण कसं आहे माहिती का, की हा टॉपिक कम्पॅरेटिव्हली थोडंसं इझी आहे असं समजू शकता तुम्ही, बरोबर? आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो रे, हे जर का मी तुम्हाला दिलं असतं ना PDF 28 क्वेश्चन्स किती मिनिटमध्ये सॉल्व्ह करायचं असतं माहिती का? इंटू 1.5चा फॅक्टर ठेवायचा असतो ॲक्च्युली. ओके, म्हणजे 42 मिनिट्समध्ये तुम्हाला ॲक्च्युली सॉल्व्ह करायचं असं समजा तुम्ही. तर कदाचित तुमचा 48 मिनिटमध्ये नसता झाला, थोडंसं टाईम लागलं असतं, नक्कीच लागलं असतं. भलेही तुम्हाला हे सोपं वाटतं, बट एक्झॅक्ट टाईमवरती ओके मे बी ते नाही होऊ शकणार आपल्याला नाही का? त्याच्यावरती वर्क करायचं आपल्याला इथं. आणि हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व टॉपिक्स काही लॉजिकसारखे नसतील, काही टॉपिक पुढे जाऊन डिफिकल्ट पण तर येतील ना, बरोबर ना? काही टॉपिक डिफिकल्ट पण येऊ शकतात, डेफिनेटली येऊ शकतात. पण ठीक आहे, काही हरकत नाही. ॲटलिस्ट 4 मार्क तरी तुमचे फिक्स आहेत, बरोबर ना? 100 मधले 4 मार्क तर फिक्स आहेत. लॉजिक 4 मार्क्ससाठी येतो नाही का? 2-2 क्वेश्चन दिसतात तिथे आपल्याला ऑन अन ॲव्हरेज. सो लॉजिक हा लेसन 4 मार्क्ससाठी येतो. दॅट मीन्स 4 मार्क तुमचे ऑलमोस्ट फिक्स झाले पाहिजे. येस स्टुडंट्स. सो मला असं वाटतं की हा सेशन आपण इथे आता एंड करूया यार. ओके, उद्या कंटिन्यू करूया पुढे. येस.